तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आपल्या देहरे गावामध्येच होणार आहे. नवरात्र चालू आहे, तुम्हाला तर माहिती आहे. 9 दिवस आपले 9 ब्लॉग येणार होते असं मी बोललो होतो एका ब्लॉग मध्ये, पण नाही येऊ शकले. लाईव्ह पण करणार होतो, लाईव्ह पण नाही होऊ शकली. कारण की का नाही होऊ शकली, तर पावसाचं वातावरण म्हणजे नाही का, पाऊस भरपूर येत होता. नदीला वड्यांना पूर आला होता. पूर्ण गावात पाणी पाणी झालं होतं. शाळेमध्ये इकडे तिकडे पाणीच पाणी. आणि माझं पण भरपूर दुखत होतं 4-5 दिवस. सांगू शकत नाही एवढं दुखत होतं. अजून पण घसा पूर्ण जाम आहे, नाक पण काय सांगू. तर तो विषय वेगळा राहिला. तर आज आहे ना, पाऊस पण नाहीये. आणि आपल्या गावात जेवढे पण मंडळ आहेत, तेवढ्या मंडळाचं मी आज ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार नाही का, किती मंडळ आहे, काय आहे, कसं आहे, कोणाची कशी सजावट आहे, सर्व मंडळांचे नावं वगैरे. तर आता नाही का 5 वाजलेत, आभाळ पण आलंय. तर पटापट आपण ब्लॉग शूट करू. आणि हा ब्लॉग आपण उद्या सोडणार आहे, म्हणजे 1 तारखेला. तर चला, कंटिन्यू करा आणि चला. तर मित्रांनो, आपण पहिल्या मंडळात आलोय, एकता युवा ग्रुप देहरे. तर यांची नाही का जी सजावट आहे ती मला अतिशय आवडलेली आहे. तुम्ही पण बघा. तुम्ही बूट बीट काढतो आणि तुम्हाला आतमध्ये दाखवतो. तर मित्रांनो, यांची काहीतरी चर्चा चालू आहे, ती जाऊ द्या. तर आता मस्त तुम्हाला सजावट दाखवतो. आणि मी जेवढे पण मंडळ दाखवणार आहेत, तेवढ्या मंडळाची सजावट तुम्ही कमेंट करून सांगा कोणाची आवडली. मला तर याच मंडळाची आवडेल असं मला, म्हणजे तुम्हाला आवडेल, मला तर आवडली. अ, चला आता दाखवतो, हे बघा. हे असे आहे. इकडे पूर्ण नाही का आपले प्राणी, इकडे वगैरे प्राणी वगैरे ठेवले ते बघा, नाही का. जिराफ, हत्ती, सिंह, वाघ. आणि हे काय, गाई आहे का? ठीक आहे. आणि हे वरती ढग बघू शकता कसं केलंय. 9 दिवस खेळ होते मित्रांनो, मी खेळायला नाही येऊ शकलो. दुःखतच इतकं होतं माझं, काय सांगू तुम्हाला. हे बघा मूर्ती. कशी काय मूर्ती. आणि आपले महाकाल मागे. मित्रांनो, मला खरंच आवडलंय. आता आपण मस्त आहे की फोटो घेऊ. इकडे पण जिराफ वगैरे, हे बघा. भरपूर काही प्राणी वगैरे भरपूर आहे बघा. आणि इकडं मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष इकडं थांबलेले. कोण आहे मला नाही माहिती, ते बोलत होते. तर ठीक आहे. आता फोटो काढू आपण एक आणि पुढच्या मंडळात जाऊ. तर मित्रांनो, बघू शकता आपण एक मंडळ तुम्हाला दाखवलंय, आता दुसरं मंडळ दाखवतोय. पाऊस पण आलाय, काही सांगता येणार नाही काय होईल. तर ब्लॉग तर आपला होणारच आहे काही झालं तरी. तर आता दुसरं मंडळ दाखवतो. मंडळाचं नाव काय मला काय माहित नाही, पोस्टर वगैरे लावलं नाहीये. आपला शुभम पुंडा आहे ना, तर तो हा मंडळ सांभाळतो असं मला वाटतंय. कोण सांभाळतं मला काय माहित नाहीये. तर बघू चला. हे बघा, अशी सजावट आहे मस्त. तर इथं पण रोज नाही का, म्हणजे प्रसाद वाटला जातो. तिकडं प्रसाद बनवून राहिले बघू शकता. तर असं मंडळ आहे. आणि या मंडळात खूप गर्दी असते असं मी ऐकलंय. इन्स्टाला स्टोरी बिरी बघितलेली आहे. खूप म्हणजे खूप मोठं मंडळ आहे. 3 मंडळ एकत्र झालंय असं मला वाटतंय हे. नाही का, या मंडळात 3 मंडळ एकत्र आहे. तर मित्रांनो, 2 मंडळ झाले, अजून 2 बाकी आहे. तिसऱ्या मंडळासमोर आलोय. तर वीर लहुजी वस्ताद ग्रुप देहरे. तर किती वर्ष झाले, साल 2025, वर्ष 14वे. खूप वर्ष झाले, 14 वर्षापासून मंडळ चालू आहे हे. तर हे मंडळ कुठं आहे, जिथे आपले मालोबा मालोबाचं मंदिर आहे, तिथे गावातलं कुपन आहे, तिथे मंडळ आहे. घसा बसलाय त्याच्यामुळे थोडा आवाज वेगळा येईल. आणि माझ्यासोबत बघू शकता हे मुलं आलेले आहेत. 1, 2, 3. अभिषेक बघा. अभिषेकला तर ओळखत असताना तुम्ही. आणि याला तर ओळखतच असताना. चेन बिन घातलेली काय, ते विषय वेगळा जाऊ द्या. तर आता तुम्हाला मंडळ दाखवतो. रांगोळी बिंगोळी बघा कशी काढली. तर मित्रांनो, आता मळंग मंदिर आहे ना आपल्या गावातलं, ते आपले जेवढे पण करंडे फॅमिली म्हणजे नाही का सांभाळतात. तर मी पण करंड्याचाच आहे. आणि करंडे म्हणजे आमचं कुलदैवत आहे मळगंगा. तर हे आहे मंदिर. इथे पण ज्योत आणली गेलेली आहे. काही चुकलं असेल बोलण्यातून तर माफ करून टाका. ठीक आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊ. तुम्ही येणार आहे का पाय पडायला? चला. तर अशी आता
नाही वरती ठेव मागाचे मोठे आहेत. तर मित्रांनो बघू शकता इथे पण ज्योत आणली गेलेली आहे. पण इथे कार्यक्रम वगैरे काही होत नाही. तर नका वाजवू प्लीज. तर अलाउड आहे का नाही मला काय माहित नाही. पण मी दाखवलंय आता. ते अलाउड असेल ना दाखवायला? नक्की? ठीक आहे. तर अलाउड आहे. ठीक आहे, अलाउड आहे. तर असं आहे मंदिर आणि ज्योत दाखवायची तर हे बघा ज्योत. नेक्स्ट टाइम मी पण नक्कीच कोशिश करेन कोणत्यातरी मंडळात ज्योत आणण्याला म्हणजे आणण्यासाठी, जाण्यासाठी, ज्योत आणण्यासाठी. तर अजून एक मंडळ राहिलंय, त्या मंडळात पण जाऊ आणि मग आपला ब्लॉग संपेल. तर इथे पण लाइटिंग वगैरे दर सणाला लाइटिंग करतात जसे की दिवाळी वगैरे. काही पण सण असला तर आमच्या नाही म्हणता यायचं पण मळगंगाच्या मंदिरात लाइटिंग करतात किंवा गावातल्या सर्व मंडळात आपलं सर्व मंदिरात लाइटिंग करतात. गावात हे चांगलं आहे. तर चला आता मी दर्शन घेतो. तर मित्रांनो आलोय आपण 5व्या मंडळात. तर श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव. तर इथं मी पहिलेच काढणार होतो पहिला शूट. पण इथं नाही का कोणतरी गाणे लावले. म्हणलं कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. तुम्हाला कॉपीराईट माहिती का नाही मला नाही माहिती. पण कॉपीराईट येतं YouTubeला. तर लास्ट आलोय आता गाणे वगैरे बंद आहे. सगळं दाखवतो तुम्हाला मस्त रांगोळी वगैरे काढली. इथं पण कार्यक्रम खूप मस्त केला जातो. हे बघा. तर हे असं आहे. इथं पण अलाउड आहे का नाही दाखवायला. आहे अलाउड मला तरी वाटतंय. इथं काय असं पार्टी वगैरे नाही लावून. मी याच गावातला आहे असं काही नाही. पण तरी पण नाही का समजू शकता तुम्ही. बघा मस्त कार्यक्रम असतो इथं पण. रोज खेळ वगैरे होतात. ठीक आहे. मस्त आहे. आणि ब्लॉग कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा. आवाजामुळे तुम्हाला थोडासा त्रास झाला असेल, माझा आवाज कळला नसेल तर जाऊ द्या. आणि आपला ब्लॉग संपतोय मित्रांनो. तर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.